माधुरी, आता हे शेवटचे दाणे होय, याची पण तू आता कचोऱ्या बनवून घे. हा, आता आपण दाणे निघाले तेव्हापासून बनवले नाही विचारे. घे बरं बनवून आता. आई, मला कचोऱ्या येत नाही ना चांगल्या करता. माझ्या हातच्या कचोऱ्या कोणी फुगतच नाही. काय करू त्या कचोऱ्या मी, तुम्हीच सांगा बरं. तुमच्या हातच्या किती चांगल्या होत्या, मागच्या वर्षी तुम्ही केल्या किती चांगल्या झाल्या होत्या. मग तुमचं पोरगं म्हणते मला तुला कचोऱ्या करता नाही येत म्हणते. आईलाच करायला लागत जाय म्हणते. आता काही आईच तुमच्या जिंदगीला पुरणार आहे काय? का तुम्हाला तुमचं पाहायला लागल कधी? हा, मायच मागं लागता काय? तुम्ही करत जा ना, एखाद्या वेळेस तरी करणं शिका आता. आई, आम्ही करन असं नाही का करणार नाही म्हणून, पण जे तुमच्या हाताला चव आहे ते आमच्या हाताला येईन काय? अन ज्याची हे त्यालाच द्यायला पाहिजे आई. म्हणून तर हे म्हणते आईच्या सच्च्या चांगल्या होते म्हणते. मग कोणी खायला पाहत नाही, किती मोठे शिल्लक राहिला होता मग माझ्या हातच्या पाहिल्या नाही का तुम्ही? शांताबाई, ओ शांताबाई, काय बरं अंजू, काय म्हणते ये ना. शांताबाई, दूध आहे का तुझ्या घरी? मला दूध पाहिजे होतं बिचारे. माझ्या घरी कोणी पाहुणे आले, सारा गाव फिरून थकून गेली हो मी दुधासाठी. हा, पण दूध नाही भेटलं कुठं. माझ्या घरी कुठं राहीन दूध? माझ्या घरी म्हैस आहे काय? हा, उकड्यापुरतं आणतो बाबा मी. अर्जंट असं तर घेऊन जाय. असं काही नाही का आता पाहुणे चालले आहे, आता नसून कोणाच्या इथं तर घेऊन जाय. पण इथं कोणी गेली गंगाच्या घरी? गंगाच्या घरी तर राहते हो दूध. तिच्या घरी आहे बाबा म्हशी. गेली होती तिच्या घरी, ते तर वचकन कुत्रीसारखी माझ्या मागत धावली. भांडणच केलं बाबा तिनं माझ्यासोबत. आता कोण जाते तिच्या घरी? आता तर फुकट नाही जात मी. तिनं कोण भांडण केलं दुधासाठी गेल्यावर? हा, दुधाले कोणी भांडण करते काय? तिचा धंदाच आहे तो दूध विकणं. मग कोण दूध मागितलं तर भांडण करते काय ते? असं आहे का गड्या? मग तर जाणार नाही पुरत तिच्या घरी दूध आले. अजून कोणाच्या घरून आणायला लागत नाही काय? बस बापा, मी तर नाही जात. शांताबाई, मी तर बिना दुधाचा चहाच पिईन, पण तिच्या घरी नाही जात आता कधी दूध आले. हा हा, आणि तिच्या याच्यावर म्हटलं आता मीच म्हशी घेतो. पाय ना, पुरा तिचा दुधाचा धंदाच थंडा करून देतो म्हटलं आता. कशी ते लय हे करते. तिला असं वाटते माझ्याच घरी काय आहे ना काय नाही, म्हशी आहे का नाही आहे तर माझ्या नवऱ्याला आता म्हशी घ्यायला लावतो मी. आणि माझ्याच घरी मग दूध होत जाईल. माझ्या घरचं दूध नेत जा मग तुम्ही सगळेजण. नाहीतरी अर्ध दूध ना अर्ध पाणी करते ते. माझ्या घरी पाहिजे तू कोरं दूध देत जाईन म्हटलं मी सगळे इले. माझ्या घरी एवढा हे राहते म्हटलं. तसंही 2 म्हशी तर माझ्या घरी येऊ राहते हो शांताबाई. मी ठेवत नाही म्हणून सांग. माझ्या घरी तर जागा आहे, सगळंच आहे, आणि करणारा माणूसही आहे. मग दुकानात कोणी गेली होत्या कवसापुडीच्या? दुकानात जाती ना, तिथं तर राहते दुधाची पुढे. नाही होती व शांताबाई तिथं, पहिले तिथंच गेली होती मी. सरले म्हणे बिचारे, सरले म्हणे तर मग काय करू मी? मग तिच्या इथं गेली. मला कमलाने काय ते कमलानं सांगितलं म्हणे ते तुझ्या घरी नाही आहे भांडे घासाले. हो हो हो, ते दिसली काय तुला? बरं झालं मला पाय मला तिला निरोप द्यायचा होता. हा तर शांताबाई, ते दिसली होती मला कवसापुडीच्या दुकानात बसली होती, गोष्टी चालू होत्या त्याच्या, त्या पोरीच्या गंगाच्या पोरीच्याच गोष्टी चालू होत्या तिच्या. तर ते म्हणे मला तिच्या घरीच आहे म्हणे, गंगाच्या घरी भेटते म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा जातो म्हटलं. गेली मी तर तिनं माझ्यासोबत केलं ना भांडण. मग येऊन गेली बाबा मी पळत. आता तुझ्या घरी येत नव्हती, पण आता तुझ्या घराजवळूनच चालली होती. मी म्हटलं असं तर विचारून पाय तू इले, नसन तर राहू दे. असं माझ्या घरच्या गोष्टी नाही, अशा चोनक्या गोष्टी आहे तिच्या अंगात भरल्या. याच्या त्याच्या घरी कामं करते आणि इच्छा तिच्या गोष्टी साऱ्या गावात पेरते. जाऊ दे बाई, पेरू दे, पेरणारीले काय आहे, आपल्या गोष्टी तर करतील. करू दे म्हणा, कर म्हणा, काय करशील तू करून करून. मला तिले कामाला सांगणं होतं आता. आता म्हटलं जरासं पाहुणे पण येत राहते. आता साक्षगण लग्न गिग्न राहीन तर पाहा लागेल तिच्या घरी जाऊन. नाही तर कांताच्या घरी येते का होती? कांताच्या घरी जाऊन पाहा लागेल. नाही तर हा, कांताच्या घरीच ते येते ते. आता कोणाच्या घरीच नाही येते, सगळेनं काढलं तिला कामावून. आता फक्त ते कांताच्या घरी येते, कारण कांता कशी करते तिला 2 पैसे कमी देऊन देते, कामही जास्त करून घेते. बाकीच्या बाया कशा हुशार राहते, या जरा शिकाफल तर इले करू दे ना म्हणते. साऱ्या गावातल्या गोष्टी काय करायला लागते आपल्याला, ते लक्ष देत नाही कांता. तर कांताच्याशी तर काम करते फक्त ते, बाकी कोणाच्याच घरी करत नाही. असं. आणि तुझ्या घरी कोण पाहुणे आले आता? बाई मामा मामी आले, तर त्याच्यासाठी म्हटलं आता त्याला काही काळाच्या बाजू का हो शांताबाई, चांगलं वाटते काय? त्याच्यात माझ्या घरचा माणूस नाही घरी, ते गेले वावरात. आता बसून ठेवलं मी बाई. मी म्हटलं बसा म्हटलं, येतो म्हटलं बाई मी बात दूध घेऊन. म्हटलं पोरगी आहे मी घरी, आता पोरीला काय पाठवू म्हटलं, म्हणून मग मी चाली. असं. थांब मग घेऊन जाय दूध. माधुरी, इले कधी दूध देऊन दे अर्धा गिलास, आपल्या घरचं दूध देऊन दे. आता पाहुणे आले अर्जंट काय करशील, संध्याकाळी घेऊन येऊ आपण उकड्याचं दूध अजून इथून गंगाच्या इथून. जास्त दूध बोलावून घेतो अर्धा लिटर. बरं आहे, ठीक आहे, देऊन देतो ना. बसा काकू, देतो मी. हो बाई दे. बस ना, देते ना ते चहा दूध आणून. आता शांताबाई आता कुठं बसायला लावतो, लय टाईम होऊन राहिला ना. लय वेळची फिरून राहिली मी. पहिले दुकानात गेली, मग गंगाच्या घरी गेली. आता ते आले, आराम करून राहिले होते. मी म्हटलं करा तुम्ही आराम, आता हे उठल्यावरच करा म्हटलं चहा. म्हणून ते म्हणे बाई आताच नको करू म्हणे चहा म्हणे, जेवलं म्हणे आम्ही म्हणे आताच म्हणे. त्याच्या लहान पोरीच्या घरून आले कधी जेवणच करून आले. मग त्याला असं वाटलंच ना आता इथं लई वर्षाचं गेलो नाही तर चाललं जाऊ बा, म्हणून आले ते इथं. आता आराम करू दे म्हणे, मग करतो म्हणे घंटाक भरानं चहा, म्हणून फिरून राहिली मी. बरं बरं, घेऊन जाय आता, घेऊन जाय, करून घे चहा. मी बोलावून घेईन जास्तीचं संध्याकाळी. मी आणून देईन शांताबाई तुझ्या घरचं दूध. काय आणा लागते हो एवढंसं दूध? चहासाठी तेवढं तर लेकरं पिऊन घेते. काय आणा लागते, काही नको आणून द्यायचं. चहा करून घे पाहुणीसाठी. असं आहे पण शांताबाई, त्यासारखं मन नाही पण कोणाचं गावात, खरंच. मन म्हणते हाय म्हणते, शांताबाईचंच मन म्हणते मोठं आहे म्हणते.
तर ही गोष्ट खरीच आहे मात्र. राहू दे हो, लहान म्हणणं मोठं म्हणचं काय आहे त्याच्यात. जरासं मुठभर कोणाला दिलं तर काय बिघडते. घ्या काकू दूध. गरम केलाय काकू, गरम करायची गरज नाहीये. हो बरं झालं बाई भेटून गेलं, नाही तर आता मला आता काय मी कुठं जा लागलं असतं काय जावं लागलं असतं. आता ते शहरातले लोक त्याला काय काढा चहा पाजाव, बरंही वाटत नाही हो शांताबाई. शांताबाई येतो मी काय, जातो मग आता घरी. बरं झालं बाबा भेटून गेलो तुझ्या घरी. म्हणून म्हणते शांताबाईच्या घरी सारच आहे, फक्त वाघींचं दूधच नाहीये. नाही तर तुझ्या घरी सारं भेटतं कोणाली. अर्ध्या रात्री आला ना कोणी लढा झाला तर हसत जाते म्हटलं तुझ्या घरून. खरंच शांताबाई तुला जोड नाही पण कोणाची. हा तुला सरच नाही येत कोणाची. राहू देऊ बापा, हरभऱ्याच्या झाडावर नको बसू बापा, मला पडून जाईन मी. लागन बाबा मला त्याच्यावर पडलं म्हणजे लय लागते. नाही गो शांताबाई, हरभऱ्याच्या झाडावर मी चढवतो तुले. खरंच तारीफ करून राहिली. खोटी तारीफ नाही करत बापा मी, तुला माहित आहे रंजू तोंडावर काही बोलून देते म्हणून. अशी तारीफ खोटी करते काय, करतच नाही शांताबाई मी. बरं ये मग जाय. हो येतो शांताबाई. काही असं बा शांताबाईनं देऊन दिलं मला, लय बरं वाटून राहिलं. नाही तर आता काय मी काय केलं असतं तर. ह्या गंगाच्या घरी हाय का नाही तर लय शान मारते जराशी ते. तिची शानच कमी करा लागल. पण आता करू तरी काय मी. शांताबाईला म्हटलं असतं घेऊन घे एखादी म्हैस, म्हणजे मग तिच्याच घरी गेलो असतो आम्ही दूध आणाले. पण आता शांताबाई कोण होते का नाही होत बाई, काय म्हणाव तिले. आणि आता मी आता म्हणून दिलं मी म्हणतो म्हणून, पण माझ्या नवऱ्यानं ऐकलंय पाहिजे. म्हैस घ्या कायचा ऐकते. म्हैसचा माणूस तो एक नंबरचा बदमाश आहे. नाही तर आपल्या गावात एवढ्या लोकांना दूध लागते, सगळे लोक त्या गंगाच्या घरी जाते दूध आणाले. शांताबाईनं म्हणा किंवा म्हणा एखादी जर म्हैस घेऊन घेतली ना तर सगळे लोक माझ्या घरी येत जाईल दूध द्यासाठी, आणि हिच्यापेक्षा चांगलं दूध देत जाईल. तसंच करतो. मला तर असं वाटून राहिलं एखादी म्हैस घेऊनच घ्याव काय. पण काय करू गड्या, मी चारा कशी आणत जाईन, कायच्यावर आणत जाईन मी डोक्यावर. एवढा मोठा नाही होत बापा माझ्याकून. राहू दे असंच राहू द्या. स्वप्न ते स्वप्नच बरं आहे. अरे रंजू आहे का बा? हो गंगाराम भाऊ रंजूच आहे. घरी चालली होती बा. इकडे कुकडे फिरून राहिली, गिलास घेऊ. शांताबाईच्या घरी गेली होती दूध आणण्यासाठी. दूध द्या म्हटलं बा, थोडंसं पाहुणे आले घरी तर. दूध शांताबाईने म्हशी घेतले काय? त्याच्या घरी कसं दूध, त्याच्या घरी दूध भेटते काय? दूध तर आमच्याच घरून नेते पण त्या. नाही म्हशी गिशी नाही घेतलं शांताबाईनं. ते दूध तर तुमच्याच घरचं नेते ते. पण मला पाहिजे होतं दूध, पाहुणे आले होते तर म्हणून आणलं तिच्या घरून. आपल्या घरी होतं दूध, आपल्या घरी राहते ना दूध. दुपारी तिपारी अर्ध्या रात्री कधीचा दूध असतेच आपल्या घरी. कारण म्हशीच आहे ना आपल्या घरी, माहित नाही का बाई तुले? मला सारंच माहित आहे गंगाराम भाऊ. पण आता काय करू, गेली होती तुमच्या घरी, तुमच्याच घरी गेली पहिले तर गंगानं भांडण केलं बा माझ्यासोबत, हाकलून दिलं मला. मग आता काय करू, मग चालली गेली वापस. मग आता शांताबाईच्या घराजवळून येऊन राहिली होती तर म्हटलं विचारून पाहतो असं तर. आता कधी न येणारे पाहुणे आज आले माझ्या घरी, आता त्याला बिना चहा पाण्याचंच पाठवून देऊ काय म्हटलं, म्हणून आली होती बा तिकडे. माय बिन पागल झाली आहे ते तिला नाही लागते आता मॅटाच्या दवाखान्यात. ते ऐकून नाही राहिली. अरे काय करू आता तिचं, मी काय बोलू ना काय म्हणू. जो आला त्याच्यासोबत अशीच वागून राहिली. हे रंजू इथं सांगून राहिली माझ्या माणसाले का भांडण केलं तुमच्या बायकोनं. गोष्टी ऐकायला आली होती माझ्या घरच्या, आणि आता गिलासात काय नेऊन राहिली बाबा हे. माझ्या नवऱ्यानं दिलं वाटतं इले काही. तुला लागलं तर येऊन जात जाय, घरी घेऊन जात जाय. काय आहे त्याच्यात, काही नाही म्हणत ते. मी घरी असलो म्हणजे येत जाजो आता. हो भाऊजी येतो मी, चालली मी आता घरी. काय घेईन, अर्ध बोलते ना अर्ध बोलत नाही. उठून पैसे अजिबात बाया आहे गावातली. तू कधी आली? आताच तुम्ही बोलून राहिले होते रंजू सोबत तेव्हा. काय दिलं तुम्ही तिला गिलासात आता? हा लवकर सांगा मला काय दिलं तुम्ही. मी काय देऊ तिले? माझ्याजवळ काय होतं तिला द्यासाठी, ते गिलासात? नाही दिसला ना तिच्या हातात मला गिलास. हा तुमच्या जवळूनच गेली ती आता इथून. अहो पागल बाई, ते इथे काय शकत करशील काय आता? ते शांताबाईच्या घरून आली तिकून दूध घेऊन. दूध पाहिजे होतं म्हणजे तिला पाहुणे आले, आपल्या घरी आली होती ते. त्या तिला हाकललं, भांडण केलं तिच्यासोबत. मग ते जाता जाता शांताबाईच्या घरी गेली, तिथून दूध आणलं तिनं. पाहुणे आले म्हणे माझ्या घरी, तर ते आता भेटली मला इथं. मी म्हटलं कुठं चालली, तर म्हणे दूध घेऊन चालली म्हणे. मी म्हटलं मग माझ्या घरचं कोण नाही नेलं म्हटलं, लागलं तर घेऊन जा म्हटलं, असं म्हटलं नाही तिले. मी काय तिला गिलासात काही काय द्यायचं राहील तर थैलीत तीन एखाद्या. म्हणजे तिथे दूध नाही राहिली होती आपल्या घरी. मी म्हटलं तर गोष्टीच ऐकून राहिली म्हटलं. रश्मीनं मी बोलून राहिली होती तर ती ऐकून राहिली होती, तिथं सांगून नाही राहिली का दूध पाहिजे का काही म्हणून. त्या बोलूच नसून दिलं तिला तर काय करून ते. ते बोलून राहिली होती म्हणते, पण त्या तोच आपल्याला लावी म्हणते मनामदार. मग काय बोलून ते चालली गेली. मग भांडण झाल्यापेक्षा तिच्या घरी पाहुणे आले म्हणते. तिचे मामा मामी कधी आले नाही म्हणते, पहिल्यांदा आले. मग आली ती दुधासाठी, पहिले दुकानात गेली म्हणे कौसापुटीच्या. मग तिथून आपल्या घरी आली, आणि मग तिथून शांताबाईच्या घरी गेली. तर शांताबाईनं दिला तिला दूध. म्हणून नाही तर जाय विचारून ये तिथून शांताबाईच्या घरून. यावर तुझ्या भरोसा नसून जरासा इथं काय म्हशी आहे काय घरी, हे काय कारोड दोन दुका तिला दूध. मला असं वाटलं ती गोष्ट ऐकून राहिली. माझी गलतीच झाली हो मग. आणि तुम्ही इथं बोलून दिसले कधी मला, तर मी म्हटलं तुम्ही काही दिलंच असं म्हटलं. आता बरं जाऊ दे, मी बोलून घेईन तिच्यासोबत. आता काय बोलशील, एक वेळा इचकोल्यावर डबल बोललोय ना गंगा. नजरेतून उतरून जात असते म्हटलं माणूस. काही कामाची गोष्ट नाही राहत. पहिले त्याला बोलून घ्या, भांडण करून घ्या, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत गोड बोला. काही कामाची गोष्ट नसते. काही हे नाही, इज्जत नाही राहत त्या माणसाची. बोलायला लागते बा म्हणून बोलते कोणी, हे ध्यानात ठेवून घेजो तू. हे अशी करत नको जो ज्याच्या त्याच्यावर आरोप लावतो. हो गड्या चुकलंच माया. बरं जाऊ दे, आता जाईन मी बोलून तिच्यासोबत. नाही तर दूधच नेऊन देईन तिले. आता काय करून ते दुधाचं, आता तिनं शांताबाईच्या घरून दूध घेऊन गेली. नाही तशी माझी सोबती नाही ऐकते. तिले
स्वभाव असाच आहे म्हणून नेऊन देतो मी. आता जातो तिच्या घरी आणि तिचे मामा मामी आहे का नाही तेला आपल्या घरी घेऊन येतो चहा पाण्याले. तेवढंच तिला बरं वाटत नाही काय? करतो मनानं आहे विंत. अमाय तिचे नागपूरचे होय का हो मामा मामी? त्याला तर पोरगा आहे म्हणते होय. साजरा पोरगा आहे म्हणते, त्याचं नोकरीवर आहे म्हणते. मी जातो तिच्या घरी जातोच आता. बोल चाल करतो आणि आपल्या पोरीसाठी गोष्टच काढतो तिथं. आता ते असं वागल्यावर खरंच ते रंजू झालंय तिथं रिश्ता तर होऊ देते काय? हा जुळू देते काय ते तिथं? याचा विचार करणं जरासा. पहिले तोंडाने लगाम लावत जाय गंगा, मग त्याच्यानंतर समोरचा निर्णय घेत जाय. हो चुकलं सोमाई, आता किती वेळा बोलन म्हणे. असं राहते म्हणून विचारपूर्वक बोलायला लागते माणसाला नाही काय? चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत काय म्हणते आपले व्हिडिओ पाहत जा बा. शांताबाईची आपली विदर्भाची चुगली. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्या.